आणि नंतर थेट जाऊयात, उदय सामंत सध्या संवाद साधतात. नाही, आम्ही चर्चा करत असताना 120 महामंडळाचा प्रत्येक महामंडळाची परिस्थिती काय आहे, त्याचं स्ट्रेंथनिंग कसं करता येईल, त्याच्यामध्ये काम कसं करता येईल, त्याच्यामध्ये जर काय बदल करायचे असतील तर अजून दोन्ही नेते मंडळींना सांगून काय बदल करता येईल याच्यावरच आमची चर्चा झाली. महामंडळाचा आकडा किती असेल, त्याचे अध्यक्ष कोण असतील हे स्वतः आदरणीय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी ठरवणार आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मला असं वाटतं की मुख्य आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच बोलतील. परंतु महामंडळाच्या संदर्भात मी दाव्यानिशी असं सांगेन की लवकरात लवकर आम्हाला ही महामंडळं दोन्ही बाजूनं जाहीर करायची आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी आज आम्ही बसलो होतो. परंतु किती अध्यक्षपदं भाजपला आहेत, किती उपाध्यक्षपदं भाजपला आहेत, किती आम्हाला आहेत, याच्यावर आमची अजिबात चर्चा झाली नाही. आजची चर्चा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली, अतिशय समंजसपणानं झाली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून अध्यक्षपदं किती असावीत, कोटा किती असावा याचा अधिकार दोन नेत्यांकडे जो आहे तो आम्ही अबाधित ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आमची जी चर्चा झाली ती फक्त महामंडळ आणि महामंडळाची व्याप्ती याच्यावरच झालेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की मंत्रिमंडळाचे विस्ताराचे हे सर्व अधिकार आदरणीय शिंदेसाहेबांना आणि देवेंद्रजींना आहेत. महामंडळाच्या संदर्भामध्ये आम्ही जे बसलो होतो शिंदेसाहेबांच्या बाजूनं, त्याच्यामध्ये मी होतो, देसाई साहेब होते आणि दादा भुसे साहेब होते आणि तिथून देखील जे दोन ज्येष्ठ नेते होते त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की आज 120 महामंडळांच्या व्याप्तीवर जरी चर्चा झालेली असली तरी त्याच्यातला किती कोटा कोण वाटून घेणार आहे याचे अधिकार हे शिंदेसाहेबांना आणि देवेंद्रजींना आहेत. सामंतसाहेब, मुद्दा उपस्थित राहतो की काही महामंडळ किंवा न्यास जे आहे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर या आधीच्या सरकारचे लोक आहेत. शिर्डी देवस्थान जो विषय होता तो कोर्टात गेला, कोर्टाने आदेशानंतर जुनं मंडळाचे म्हणजे कमिटी होती ती बरखास्त केली. सिद्धिविनायक असेल, पंढरपूरसारखं देवस्थान असेल, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान आहे, अशा ठिकाणी काय करायचं ठरलेलं आहे? नाही, मी मगाशी म्हटलं की 120 महामंडळांवर अध्यक्ष कशा पद्धतीनं नियुक्ती होतील, उपाध्यक्ष आणि सदस्य कधी, याच्यावर आमची चर्चा झाली. नासाचे जे काही महामंडळ आहेत त्याच्यावर देखील आमची चर्चा झालेली आहे. त्या संदर्भात आम्ही सगळे पाचही लोक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. त्याच्याबाबतचा देखील सकारात्मक निर्णय हे दोन नेते मंडळी घेणार आहेत. परंतु कशा पद्धतीने घेणार आहेत, काय घेणार आहेत हे दोघंच ठरवतील. ज्या महामंडळांवरती अध्यक्ष भाजपचा असतील किंवा तुमचं बाळासाहेबांचं शिवसेना पक्ष तिथे उपाध्यक्ष इतर पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे, मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही आज पाचही जण जे बसलेलो होतो हे महामंडळांची व्याप्ती किती आहे, महामंडळांचं स्ट्रेंथनिंग कसं करता येईल, महामंडळांमार्फत जनतेला, शेतकऱ्यांना, त्या घटकांना कशा पद्धतीनं न्याय देता येईल यावर आमची चर्चा झाली. आणि फायनल चर्चा आमची अशी झाली, जरी महामंडळं किती डिक्लेअर करायची असली तरी त्याचे पूर्ण अधिकार हे शिंदेसाहेबांना आणि देवेंद्रजींना आहेत. त्याच्यावर अध्यक्ष कोण असावा, उपाध्यक्ष कोण असावा याचे निर्णय देखील हे दोघंच घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळाचं वाटप करण्यात येईल का? नाही, आता हा राजकीय प्रश्न झाला. आम्ही महामंडळाच्या वाटपासाठी बसलेलोच नव्हतो. जी महामंडळं आहेत त्याचं स्ट्रेंथनिंग कसं करता येईल, मगाशी जो एक विषय निघाला की जी न्यासाची जी महामंडळं आहेत त्याच्यावर कशा पद्धतीनं आम्हाला पुढे जाता येईल या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. 120 महामंडळं जरी असली तर त्याच्यातली 50-40, 30-40, 20-25 हे सगळे जे काही अधिकार आहेत या दोन नेते मंडळी आहेत आणि योग्य वेळ आल्यानंतर हे दोन्ही नेते मंडळी या महामंडळाच्या संदर्भातली यादी जाहीर करतील. नाही, मी सुरुवातीपासून हेच सांगितलं की महामंडळाच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊ. परंतु जो काही निर्णय होईल तो दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली होईल, त्यांच्या संमतीनं होईल. त्याच्यामुळं आज कुठेही आमची कोट्यावर चर्चा झाली नाही. इतका कोटा आमचा आहे, तितका कोटा तुमचा आहे, इतक्या महामंडळाचे अध्यक्ष आमचे आहेत, तुमचे, याच्यावर काही चर्चा झाली नाही. फक्त आज आम्ही हसत खेळत चर्चा केली. महामंडळं कशा पद्धतीनं वाटावी, काय करावी ह्याच्यावर आमच्या अजिबात चर्चा झाली नाही. परंतु एक मात्र सगळ्यांचं एकमत झालं की या दोन नेते मंडळांनी लवकरात लवकर महामंडळं जाहीर करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही पाचही नेते मंडळींनी घेतलेली आहे. हिवाळी अधिवेशन 3 आठवड्याचा असं प्रदीर्घ काळासाठी होणार आहे. आज सगळ्यात एकही राज्यमंत्री आपल्याकडे नाहीये, कामकाजात अडथळे येऊ शकतात. त्या निमित्ताने त्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. सर, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आज परत SRA प्रकरणाच्या संदर्भात दादर पोलीस स्टेशनला बोलवलं. अर्थात आता ठाकरे गटांकडनं असा एक दावा केला जातो की मुद्दामून शिंदे फडणवीस सरकारचे नेते हे अडचणीत आणत आहेत
ठाकरे गटाच्या नेत्यांना आणि आरोप वेगवेगळे करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करत असताना किंवा आमच्यावर आरोप प्रत्यारोप करत असताना 2.5 वर्षामध्ये कुठच्या कार्यकर्त्यांवर, कुठच्या नेत्यांवर कशा पद्धतीनं चौकशी झाली ह्याचा देखील विचार केला पाहिजे. आता ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी आढळत आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर चौकशी जर होत असेल तर त्याला सहकार्य केलं पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष आहे. राज्यामध्ये 75,000 नोकर भरती करणार आहे. आता 50% चार्ज करून 100% करण्यात येणार आहे. कसं बघता याच्याकडे आणि प्रक्रिया कधी सुरू करत नाही? आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000 नोकर भरतीची घोषणा केलेली होती आणि प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी सूचना केलेल्या आहेत की ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू आहे त्याच्या त्यांनी परवानग्या घेतल्या पाहिजेत आणि भरती सुरू केली पाहिजे. तर मला असं वाटतं की अमृत महोत्सवाच्या निमित्तानं युवा पिढीसाठी किंवा शिकलेल्या मुलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय शिंदेसाहेबांनी घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही सगळे मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगानं करतो. थँक्यू. नाही बस तुम्ही बोलला की अरे एकच उदय सामंत यांनी आता पत्रकार परिषदेत या सगळ्या बैठकी संदर्भातली माहिती दिली. शिवसेना म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती समन्वयक समितीची बैठक नुकतीच पावनगड बंगल्यावर पार पडली आणि बैठकीनंतर उदय सामंत यांनी या सगळ्या बैठकी संदर्भातली माहिती दिली आणि या सगळ्या विषयीचे सर्वाधिकार म्हणजे महामंडळांची असेल किंवा मंत्रिमंडळ विस्तार असेल हा पूर्णपणे त्या संदर्भात जरी चर्चा झालेली असली महामंडळांच्या मुद्द्यांवर त्याच्या वाटपासंदर्भात तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असेल असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आणि नंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. भाजप नेते